आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो अनेक व्यावसायिकांना आणि अगदी नवीन स्टार्टअप्सना सुद्धा थोडासा गोंधळात टाकतो. तो विषय आहे व्यवसायाच्या नफ्यावरील कराची मोजणी. कारण बघा आपल्याला अनेकदा वाटतं की आपल्या कंपनीच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जो काही निव्वळ नफा दिसतोय ना त्यावर सरळ सरळ टॅक्स भरावा लागतो. पण खरं तर तसं नाहीये. सत्य यापेक्षा खूप वेगळं आणि खरं सांगायचं तर रंजक आहे. या गुंतागुंतीच्या विषयाला सोपं करण्यासाठी आपल्याकडे प्राध्यापक डॉक्टर राहुल खरात यांनी तयार केलेल्या काही तपशीलदार नोट्स आहेत. या नोट्सच्या आधारे आपण हे समजून घेणार आहोत की आपल्या हिशोबाच्या पुस्तकात दिसणारा नफा आणि ज्या नफ्यावर सरकार कर लावते तो नफा यात जमीन आसमानाचा फरक का असतो. ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी आपण एक काल्पनिक कंपनीचं उदाहरण घेऊया. समजा क्रिएटिव्ह कॅनव्हास स्टुडिओज नावाची एक छोटी ग्राफिक डिझाईन कंपनी आहे. वर्षाअखेरीस त्यांच्या प्रॉफिट अँड लॉस खात्यात 5 लाख रुपयांचा निव्वळ नफा दिसतोय. आता आपण पाहूया की या 5 लाखांच्या आकड्याचा प्रवास करपात्र नफ्यापर्यंत कसा होतो. चला या समायोजनाच्या म्हणजे ॲडजस्टमेंटच्या प्रक्रियेत खोलवर जाऊया. तर आपली सुरुवात होते क्रिएटिव्ह कॅनव्हासच्या 5 लाख रुपयांच्या निव्वळ नफ्यापासून. हा आपला बेसलाईन आकडा आहे. पण मला वाटतं खरी कहाणी इथूनच सुरू होते. अगदी बरोबर. इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कंपनी कायदा म्हणजे कंपनीज ॲक्ट आणि आयकर कायदा म्हणजे इन्कम टॅक्स ॲक्ट या दोन्हींचा उद्देश पूर्णपणे वेगळा आहे. कंपनी कायदा सांगतो की तुम्ही तुमचे हिशोब असे ठेवा की गुंतवणूकदारांना आणि मालकांना कंपनीची खरी आर्थिक स्थिती कळावी. पण आयकर कायद्याचा उद्देश आहे सरकारच्या तिजोरीत योग्य कर जमा करणे आणि देशाच्या आर्थिक धोरणांना दिशा देणे. त्यामुळे त्यांची नियमपुस्तकच वेगळी आहे. अच्छा, म्हणजे एक नियमपुस्तिका व्यवसायाच्या आरोग्यासाठी आहे आणि दुसरी सरकारच्या तिजोरीसाठी. आणि इथेच मतभेद सुरू होतात. तर मग क्रिएटिव्ह कॅनव्हासच्या 5 लाखांच्या नफ्यात पहिला बदल कुठे होतो? पहिला बदल होतो त्या खर्चांवर, जे कंपनीने व्यवसायाचा खर्च म्हणून दाखवले आहेत, पण आयकर विभाग त्यांना खर्च मानायला तयार नाही. हे सर्व खर्च आपल्याला त्या 5 लाखांच्या नफ्यात परत मिळवावे लागतात. याला डिसअलाउड एक्सपेन्सेस म्हणतात. म्हणजे नफा वाढणार हे तर व्यावसायिकाला आवडणार नाही. असं कोणता खर्च आहे जो कंपनीसाठी योग्य आहे पण टॅक्सवाल्यांसाठी नाही? सर्वात सोपं उदाहरण म्हणजे वैयक्तिक खर्च. समजा क्रिएटिव्ह कॅनव्हासच्या मालकाने स्वतःचा 20,000 रुपयांचा जीवन विमा हप्ता म्हणजे लाईफ इन्शुरन्स प्रीमियम कंपनीच्या खात्यातून भरला. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून मालक आणि व्यवसाय एकच आहेत, पण आयकर कायद्याच्या नजरेत ते दोन वेगळे व्यक्ती आहेत. अच्छा, त्यामुळे हा खर्च व्यवसायाचा नाही असं म्हणून तो नफ्यात परत मिळवला जातो. हे तर समजण्यासारखं आहे. पण यापेक्षा मोठे आणि गुंतागुंतीचे खर्चही असतीलच. जसं की क्रिएटिव्ह कॅनव्हासने यावर्षी 2 लाख रुपयांचा एक नवीन हाय एंड कम्प्युटर विकत घेतलं. हा तर 100% व्यवसायासाठीचा खर्च आहे. मग याचं काय? खूप चांगला मुद्दा आहे. हा भांडवली खर्च आहे, कॅपिटल एक्सपेन्स. आयकर कायद्याचा नियम असा आहे की ज्या खर्चाचा फायदा व्यवसायाला अनेक वर्ष मिळणार आहे तो एकाच वर्षात पूर्णपणे खर्च म्हणून दाखवता येत नाही. हो, बरोबर. ते 2 लाखांचं कम्प्युटर किमान 4-5 वर्ष तरी वापरलं जाईल. त्यामुळे ती रक्कम खर्च म्हणून नाही तर मालमत्ता म्हणजे ॲसेट म्हणून गणली जाते. मग त्या 2 लाखांचं काय करायचं? त्यावर काहीच सूट मिळत नाही का? मिळते, पण वेगळ्या पद्धतीने. त्यावर आपल्याला घसारा मिळतो, डिप्रेशिएशन, ज्याबद्दल आपण नंतर बोलूया. पण तुर्तास जर अकाउंटंटने तो 2 लाखांचा खर्च नफ्यातून वजा केला असेल तर तो संपूर्णपणे परत मिळवून नफा वाढवावा लागेल. ठीक आहे. आता आणखी एक गोष्ट जी नोट्समध्ये आहे ती म्हणजे तरतुदी, प्रोव्हिजन्स. समजा क्रिएटिव्ह कॅनव्हासला वाटतंय की त्यांचा एक क्लायंट कदाचित पैसे बुडवेल आणि म्हणून त्यांनी 50,000 रुपयांची प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स केली आहे. हे तर एक चांगलं आर्थिक नियोजन आहे. मग याला आयकर विभाग का नाही मानत? कारण आयकर कायदा अंदाजावर चालत नाही, तो प्रत्यक्षात झालेल्या गोष्टींवर चालतो. ती तरतूद म्हणजे तुमची भीती किंवा तुमचा अंदाज आहे. जोपर्यंत तो क्लायंट खरंच पैसे बुडवत नाही आणि ते कर्ज वाईट कर्ज म्हणजे बॅड डेट म्हणून तुम्ही तुमच्या हिशोबातून काढून टाकत नाही, तोपर्यंत तो खर्च मानला जात नाही. कायद्याचं म्हणणं आहे जेव्हा नुकसान होईल तेव्हा या, अंदाजे नुकसानीसाठी आम्ही सूट देणार नाही. आणि इथे एक नियम आहे जो मला खूपच विचित्र वाटतो, रोख व्यवहारांबद्दलचा. 10,000 रुपयांची मर्यादा. हा नक्की काय प्रकार आहे? हो, हा नियम अनेक छोट्या व्यावसायिकांना अडचणीत आणतो.
नियम असा आहे की तुम्ही एका दिवसात एका व्यक्तीला कोणत्याही खर्चासाठी 10,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम रोखीने दिली तर तो संपूर्ण खर्च आयकर कायद्यानुसार नामंजूर होतो. थांबा, म्हणजे जर क्रिएटिव्ह कॅनव्हासने त्यांच्या ऑफिस स्टेशनरीवाल्याला 15,000 रुपये रोख दिले तर फक्त वरचे 5,000 नाही तर पूर्ण 15,000 रुपये खर्च म्हणून बाद होणार? हो, संपूर्ण 15,000. हे तर खूपच कठोर आहे. समजा काही आणीबाणीची परिस्थिती असेल आणि समोरच्यानी रोखच मागितली तर? हो, या नियमामागे सरकारचा एक मोठा उद्देश आहे अर्थव्यवस्थेला औपचारिक म्हणजे फॉर्मलाइज करणे. प्रत्येक व्यवहाराची डिजिटल नोंद राहावी, बेहिशोबी पैशांना आळा बसावा आणि काळ्या पैशावर नियंत्रण मिळवता यावा, हा त्यामागचा विचार आहे. याला काही अपवाद आहेत, पण सामान्य नियम हाच आहे. वाहतूक व्यावसायिकांसाठी ही मर्यादा 35,000 रुपये आहे, कारण त्यांच्या व्यवसायात रोखीचे व्यवहार जास्त होतात. अच्छा, पण या नियमातून सरकार एक संदेश देते, डिजिटल व्हा, नाहीतर कर जास्त भरा. समजलं. आता शेवटचा मुद्दा या विभागातला, दंड आणि व्याज. समजा कंपनीने वाहतुकीचा नियम मोडला आणि दंड भरला किंवा आयकरच उशिरा भरल्यामुळे व्याज लागलं, हा तर कंपनीच्या खात्यातूनच जाणारा पैसा आहे, तो खर्च नाही का? नाही. आयकर विभागाचं म्हणणं आहे की कायद्याचं पालन करणं ही तुमची जबाबदारी आहे. कायद्याचं उल्लंघन करून लागलेला दंड हा व्यवसायाच्या सामान्य कामकाजाचा भाग असू शकत नाही. बरोबर. तो खर्च म्हणून दाखवणं म्हणजे तुमच्या चुकीला सरकारकडून एक प्रकारे सवलत मिळवण्यासारखं आहे, जे ते होऊ देणार नाहीत. वा, म्हणजे क्रिएटिव्ह कॅनव्हासच्या 5 लाखांच्या नफ्यात आता मालकाचा विमा, स्टेशनरीवाल्याला दिलेली रोख रक्कम आणि भविष्यातील बुडीत कर्जाची तरतूद हे सगळं परत मिळवलं जाईल. त्यामुळे त्यांचा नफा तर 5 लाखांवरून बराच वाढला असेल. आता करदात्याला थोडा दिलासा मिळण्याची काही सोय आहे का? हो, नक्कीच आहे. आता आपण प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्याकडे वळूया. जसे काही खर्च नामंजूर होतात, तसेच काही उत्पन्न जे तुमच्या नफा तोटा खात्यात जमा दिसतात ते व्यावसायिक उत्पन्न मानले जात नाहीत. अच्छा. ते उत्पन्न नफ्यातून वजा करण्याची परवानगी मिळते. अरे वा, म्हणजे आता नफा कमी होणार. हे कसं काम करतं? याचा अर्थ त्या उत्पन्नावर करच लागत नाही का? नाही, असं नाही. कर लागतो, पण योग्य सदराखाली. आयकर कायद्यानं उत्पन्नाचे 5 वेगवेगळे स्रोत किंवा सदरे म्हणजे हेड्स ऑफ इन्कम ठरवले आहेत. व्यावसायिक उत्पन्न हा त्यापैकी फक्त एक आहे. समजा क्रिएटिव्ह कॅनव्हासनं काही पैसे बँकेत मुदत ठेवीत म्हणजे फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवले होते आणि त्यावर त्यांना वर्षाला 30,000 रुपये व्याज मिळालं. हे व्याज त्यांच्या नफा तोटा खात्यात जमा दिसेल. हो, कारण तो कंपनीच्याच बँक खात्यात आलेला पैसा आहे ना? बरोबर. पण व्याज मिळवणं हा क्रिएटिव्ह कॅनव्हासचा मुख्य व्यवसाय नाही. त्यांचा व्यवसाय डिझाईन करणं हा आहे. त्यामुळे हे 30,000 रुपये इतर स्रोतांपासून उत्पन्न म्हणजे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस या सदराखाली करपात्र होतात, व्यावसायिक उत्पन्न म्हणून नाही. ओके. म्हणून व्यावसायिक नफा मोजताना हे 30,000 रुपये वजा केले जातात आणि नंतर स्वतंत्रपणे दाखवले जातात. म्हणजे कर चुकवण्याचा प्रश्न नाहीये, फक्त उत्पन्नाचं योग्य वर्गीकरण करण्याचा मुद्दा आहे. बरोबर. अगदी बरोबर. याशिवाय आणखी कोणती उदाहरणं आहेत? समजा कंपनीच्या नावावर एक लहान जागा आहे जी त्यांनी भाड्याने दिली आहे आणि त्यातून त्यांना वार्षिक 1,00,000 रुपये भाडं मिळतं. हे उत्पन्न घर भाड्यातून मिळणारे उत्पन्न म्हणजे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी या सदराखाली करपात्र होईल. किंवा त्यांनी जुनं ऑफिस विकून नफा कमावला तर तो भांडवली नफा म्हणजे कॅपिटल गेन या सदराखाली जाईल. ही सगळी उत्पन्न व्यावसायिक नफ्याच्या गणनेतून वगळली जातात. आणि हो, एक महत्त्वाचं म्हणजे शेतीपासून मिळणारे उत्पन्न जर ते चुकून नफा तोट्या खात्यात दाखवलं असेल तर ते पूर्णपणे करमुक्त असल्यामुळे वजा केलं जातं. ठीक आहे. म्हणजे आपण आधी काही खर्च परत मिळवून नफा वाढवला आणि आता काही उत्पन्न वजा करून तो कमी केला. पण आपण त्या 2 लाखांच्या कम्प्युटरबद्दल बोलत होतो, त्यावर काही सूट मिळणार नाही का? आता आपण त्या मुद्द्यावर येऊया. हा शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा आहे. आयकर कायद्यानुसार मान्य असलेली वजावट म्हणजे अलावेबल डिडक्शन्स. यात सर्वात मोठी आणि सामान्य वजावट म्हणजे घसारा, डिप्रिसिएशन. आपण आधी पुस्तकानुसार दाखवलेला घसारा नफ्यात परत मिळवतो, कारण तो कंपनीच्या नियमानुसार असतो. आता आयकर कायद्याच्या नियमानुसार मोजलेला घसारा वजा करण्याची संधी मिळते. म्हणजे घसारा मोजण्याच्या 2 वेगवेगळ्या पद्धती आहेत, कंपनीची वेगळी आणि आयकर विभागाची वेगळी. हे थोडं गोंधळात टाकणारं आहे. याला सोप्या पद्धतीने समजून घेऊया. समजा तुमच्याकडे एक कार आहे. तुम्ही तुमच्या वैयक्तिक हिशोबासाठी तिची किंमत दरवर्षी किती कमी झाली हे तुमच्या वापरानुसार ठरवू शकता. हो. ही झाली पुस्तकानुसार घसारा
किंवा बुक डेप्रिसिएशन. पण जेव्हा तुम्ही ती कार विकायला जाता तेव्हा आरटीओ त्यांच्या एका निश्चित नियमावलीनुसारच तिची किंमत ठरवते. अच्छा. ती झाली आयकर कायद्यानुसार घसारा, इन्कम टॅक्स डेप्रिसिएशन. कर भरताना तुम्हाला तुमच्या गाडीची किंमत नाही तर आरटीओने ठरवलेली किंमतच मानावी लागते. वा, हे उदाहरण एकदम चपखल आहे. म्हणजे क्रिएटिव्ह कॅनव्हासच्या त्या 2 लाखांच्या कम्प्युटरवर कंपनीच्या अकाउंटंटने ठरवलेला घसारा नाही, तर आयकर कायद्याच्या ब्लॉक ऑफ ॲसेट्सनुसार जो दर ठरलेला आहे, उदाहरण 40%, तोच लावावा लागेल. अगदी बरोबर. आणि दरच नाही तर पद्धती वेगळी असते. आयकर कायदा फक्त घटत्या किमतीवर आधारित पद्धत म्हणजे रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड वापरण्याची परवानगी देतो. याशिवाय वैज्ञानिक संशोधनावर केलेला खर्च किंवा व्यवसायाच्या सुरुवातीला आलेला खर्च म्हणजे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस यांसारख्या खर्चांवरही कायद्यानुसार विशिष्ट पद्धतीने सूट मिळते, जी काही वर्षांमध्ये विभागून वजा करता येते. तर मग क्रिएटिव्ह कॅनव्हासच्या 5 लाखांच्या नफ्याचा हा सगळा प्रवास पाहिल्यावर अंतिम चित्र कसं दिसतं? आपण या सगळ्याला एकत्र कसं जोडू शकतो? याला एका सूत्रात बांधता येतं. आपण क्रिएटिव्ह कॅनव्हासच्या 5 लाखांच्या निव्वळ नफ्यापासून सुरुवात केली. त्यात आपण मालकाचा विमा, 10,000पेक्षा जास्त दिलेली रोख रक्कम, भविष्यातील नुकसानीची तरतूद यांसारखे नामंजूर खर्च परत मिळवले. समजा यामुळे नफा 6 लाखांवर पोहोचला. मग त्यातून आपण बँकेचं व्याज आणि घरभाड्यासारखं गैरव्यावसायिक उत्पन्न वजा केलं. समजा त्यामुळे तो नफा पुन्हा 5 लाखांवर आला. आणि मग शेवटच्या टप्प्यात आपण आयकर कायद्याच्या नियमानुसार मोजलेला घसारा आणि इतर मान्य खर्च वजा केले. त्यानंतर जो अंतिम आकडा येईल तोच खरा करपात्र व्यावसायिक नफा म्हणजेच टॅक्सेबल बिझनेस इन्कम आहे. मूळ 5 लाखांचा आकडा आणि हा अंतिम आकडा यात खूप मोठं अंतर असू शकतं. म्हणजे व्यवसायाची आर्थिक ताकद मोजण्यासाठी प्रॉफिट अँड लॉस खातं महत्वाचं आहे, पण कर भरताना आयकर कायद्याचीच चष्मा घालून बघावं लागतं. आणि ही तर फक्त एक मूलभूत रचना झाली. याच्या पलीकडेही काही सोपे मार्ग आहेत का? हो, आहेत ना. विशेषतः लहान व्यावसायिक, डॉक्टर, वकील यांच्यासाठी प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन नावाची खूप सोपी योजना आहे. प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन? हो. यात तुम्हाला हे सगळं किचकट गणित करण्याची गरज नसते. तुमच्या वार्षिक उलाढालीच्या म्हणजे टर्नओव्हरच्या एका ठराविक टक्केवारीलाच, उदाहरणार्थ 6% किंवा 8% उत्पन्न मानलं जातं आणि त्यावरच सरळ कर भरता येतो. यातून सरकार छोट्या व्यावसायिकांना हिशोब ठेवण्याच्या त्रासातून एक प्रकारे मुक्तता देतं. आणि टॅक्स ऑडिटचाही उल्लेख आपल्या नोट्समध्ये आहे. ते कधी बंधनकारक होतं? जेव्हा व्यवसायाची उलाढाल एका विशिष्ट मर्यादेपेक्षा, साधारणतः 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त होते, तेव्हा टॅक्स ऑडिट करणं बंधनकारक होतं. यात एका चार्टर्ड अकाउंटंटला हे सर्व हिशोब तपासून प्रमाणित करावे लागतात की ते आयकर कायद्याच्या सर्व नियमांनुसार बरोबर आहेत. हे एक प्रकारे सरकारसाठी तपासणीचं काम सोपं करतं. या सगळ्या नियमांच्या जंजाळातून गेल्यावर एक प्रश्न मनात येतो. या सगळ्या समायोजनाच्या प्रक्रियेचा अंतिम हेतू काय आहे? केवळ कर गोळा करणे की यातून व्यवसायांना एक शिस्त लावण्याचा प्रयत्न आहे? मला वाटतं दोन्ही आहे. कर गोळा करणे हा तर मुख्य उद्देश आहेच, पण रोख व्यवहारांवर मर्यादा घालणे, खर्चाचे योग्य वर्गीकरण करण्यास भाग पाडणे, भांडवली आणि महसुली खर्चात फरक करायला शिकवणे, यातून सरकार नकळतपणे अर्थव्यवस्थेला अधिक पारदर्शक आणि संघटित बनवत आहे. खरंय. आणि या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतो की ज्याला आपण करपात्र नफा म्हणतो, तो खरंच अस्तित्वात असलेला नफा आहे का? की तो केवळ कायद्याने तयार केलेला एक काल्पनिक आकडा आहे, ज्याचा कंपनीच्या खऱ्या कामगिरीशी फारसा संबंध नाही? आणि जर तसं असेल तर देशातील व्यवसाय आणि तिथले कर कायदे यांच्यातील नात्याबद्दल हे काय सांगून जातं? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.